नमस्कार. स्वरूप चंदकला या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत. सध्या आमच्याकडे रोज किंवा एक दिवसाआड कलिंगड खाणं चालू आहे. त्यामुळे यासंबंधीच काही आयडियाज मी आज सांगणार आहे. तर कलिंगडामध्ये काय असतं, हा जो मधला भाग असतो हा भाग खूप गोड असतो आणि पांढऱ्याच्या जवळचा जो भाग आहे हा कमी गोड असतो. लाल भाग जो संपूर्णपणे आहे तो साधारणतः मऊ असतो आणि पूर्ण रसाने भरलेला असतो. म्हणूनच कलिंगड नेहमी कापताना मधल्या भागापासून बाहेरच्या पांढऱ्या सालीपर्यंत कापायचं. म्हणजे आपल्याला या पांढऱ्याचा जवळचा जो कमी गोड भाग असतो तो पण आणि मधला खूप गोड असलेला भाग असे तीनही चवीचे गोड आपल्याला एकत्र मिळते. मी तुम्हाला या पद्धतीनं दाखवते. असं आपण मध्यापर्यंत कापून घ्यायचं. काही जणांना हा असा मधलाच भाग खायला खूप आवडतो कारण हा खूपच गोड असतो. सालीकडचा म्हणजे पांढऱ्या भागाकडचं मग कलिंगड खायला फारसं कोणाला आवडत नाही आणि तो काही प्रमाणात टाकून पण दिला जातो. मी आज तुम्हाला त्या सालीची पण रेसिपी दाखवणार आहे. पण त्याच्यापूर्वी आपल्याला हे कलिंगड कापायचं आहे. तर कापतानाच काय करायचं, आपल्याला जर सालीच्या काही रेसिपीज बनवायच्या असतील तर मग प्रत्येकाला वेगवेगळं असं खायला न देता आपणच कलिंगड पूर्णपणे कापून घ्यायचं. म्हणजे मग आपल्याला व्यवस्थितपणे फोडी कापता येतात आणि कापत असताना याप्रमाणे रस पण निघतो. तर हाही आपण कलेक्ट करू शकतो. याचं आपण सरबत करू शकतो. साली आपल्याला हव्यात तशा मिळतात आणि मग लालसर थोडासा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि त्या रसाबरोबर सरबत बनवून सगळ्यांना देऊन टाकायचं. आणि आता हा पांढरा भाग जो आहे तो किसून घ्यायचा. म्हणजे काय होईल, हा घट्ट भाग असतो त्याच्यावरचा लाल आपण काढायचं आणि सरबतासाठी वापरायचं. आणि हे पांढरा जो घट्ट भाग आहे हा अशा पद्धतीनं किसून घ्यायचा. त्याच्यासाठी मी इथे मोठ्या आकाराची किसणी घेतलेली आहे. म्हणजे थोडासा जाड किस येतो ह्याचा. या पद्धतीनं साल धरूनच किसायचं म्हणजे आपल्या हाताला लागत नाही. साल हिरवी जिथे दिसते आपल्याला तिथला हिरवटपणा दिसेपर्यंत किसून घ्यायचं या पद्धतीनं. थोडंसं लेंदी काम होतं परंतु आपल्याला ही जरी चव याची गोड नसेल तरी सुद्धा खूप छान लागतं हे चवीला. या पांढऱ्या भागाचे आपण जे पदार्थ बनवतो ते सुद्धा चवीला आंबट गोड या दोन्ही चवींचे मस्त लागतात. आणि त्यासाठी हे असं किसून घ्यायचं किंवा काही रेसिपीजना तुकडे करून घ्यावे लागतात. तर तशाही मी काही रेसिपीज इथे दाखवलेल्या आहेत. याप्रमाणे या साली किसून घ्यायच्या. काही पदार्थांसाठी किसून घ्यायचं, काही पदार्थांसाठी फोडी करून घ्यायच्या. तुम्हाला जर तशा मोठ्या किसणीवर किसता येत नसेल कारण ही लांब फोड असते, जर तसं किसता येत नसेल तर अशा चौकोनी किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता. कलिंगड जून असतं त्यावेळेला ही हिरव्या रंगाची साल आहे ती जरा घट्ट असते. त्यामुळे सोलण्यानं काढायला किंवा अगदी विळीवर सुद्धा काढायला आपल्याला थोडंसं त्रासदायक होतं. आणि म्हणून किसताना ही छान पद्धत आहे की आपण जेवढं हवं आहे पांढरा भाग तेवढा किसून घ्यायचा आणि उरलेला सालीचा भाग टाकून द्यायचा. कारण याच्यामध्ये हिरव्या रंगाचं जे आहे ते तुरट लागण्याची शक्यता असते. आणि किसल्यानंतर जर त्याच्यामध्ये अशी सालाचा हिरवा भाग आला असेल तर तो तुरट कडवट अशा चवीचा लागतो. त्यामुळे हे तुकडे काढून टाकायचे. 2-4च तुकडे पडले असतील तर काही विशेष नाही आहे, नाही काढले तरी चालतील. पण जरा जास्त असतील तर मात्र चवीत फरक पडू शकतो किंवा खाताना तुम्हाला हे कचकचीत लागू शकतं. कारण बाकीचा पांढरा भाग आहे तो थोडासा सॉफ्ट आहे त्या हिरव्या सालापेक्षा. म्हणून हे जास्त प्रमाणात असेल तर काढून टाकायचं. कारण किसताना मात्र आपल्या हातात जे साल आपण धरलेलं असतं ते गोलाकार असतं. त्याच्यामुळे काही वेळा किसणीवर हिरवं साल किसलं जातं.
तर आता या पद्धतीने काढून घेतलं आणि नंतर याचे आता आपण पदार्थ बनवूया. तर आता मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. पटकन होणारी रेसिपी आहे. फक्त हे आपल्याला किसून वगैरे घ्यायलाच थोडासा वेळ लागतो. या पद्धतीने किसल्यानंतर या पांढऱ्या भागाचा आपण हलवा बनवू शकतो, कोशिंबीर बनवू शकतो, खीर बनवू शकतो, बर्फी बनवता येते आणि हे सगळे पदार्थ खूप छान लागतात. मी तुम्हाला याच्या अशा अनेक रेसिपीज दाखवेन. त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज बघता येतील. आता या किसमधून हिरव्या रंगाचे हे तुकडे निवडून काढल्यानंतर बघा एवढे मिळाले. तर आता या सालीचं काय करायचं उरलेल्या, तर ह्या साली कंपोस्टमध्ये टाकायच्या किंवा तुम्ही झाडांसाठी या वापरू शकता, मल्चिंग म्हणून वापरू शकता किंवा खत बनवायच्यासाठी वापरू शकता. याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश आहे, त्यामुळे तुम्हाला जर कुंडीत मल्चिंग म्हणून टाकायचे असतील तर असे छोटे तुकडे करायचे आणि झाडांसाठी वापरायचे. किंवा जवळपास गाई गुरं असतील तर त्यांना सुद्धा खायला देऊ शकतो आपण. तर आता या किसलेल्या पांढऱ्या भागापासून मी तुम्हाला कोशिंबीर बनवून दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी आहे. त्यासाठी इथे मी खोबरं घेतलंय, मिरची चिरून घेतली आणि कोथिंबीर घेतली. कोथिंबीर असल्यामुळे मी मिरचीचे तुकडे थोडे मोठे ठेवलेले आहेत. मिरचीमध्ये एक पोपटी मिरची आहे जी साधी असते, कमी तिखट असते, आणि एक हिरवी मिरची आहे जी जास्त तिखट असते. तर याच्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडी साखर पण घालायची. आता हे सगळं व्यवस्थित हाताने चुरडून घ्यायचं. असं हाताने चुरडल्यामुळे खोबरं, कोथिंबीर याला मिरची, मीठ आणि साखर अगदी व्यवस्थित एकसारखं लागतं आणि थोडासा खोबऱ्याचा रस रिलीज होतो, त्यामुळे गोडसरपणा पण छान लागतो. त्यानंतर यामध्ये हा किसलेला पांढरा भाग घालायचा आणि तो पण मिक्स करून घ्यायचा. हे सगळं हाताने केलं की कोशिंबीरीला एकसारखी चव येते आणि थोडंसं रसदार पण कोशिंबीर तयार होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.